मित्रमंडळी आले, चर्चा करत बसलो. 2.5-3 तास झाले. 9 वाजून गेले आणि 9 वाजताच्या दरम्यान एक पोस्टमन माझ्या जवळ आला आणि त्या पोस्टमॅनने माझ्या हातामध्ये पत्र दिलं. हो, पत्र वाचून बघितलं तर माझी बदली वडोद्यावरून जलालखेडा पंढरी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेली आहे. म्हणणं आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज माय लास्ट इम्प्रेशन. शाळेच्या पहिल्या दिवसाला खूप महत्व असते आणि म्हणून चला प्रत्येकाकडे गेलो पाहिजे आणि प्रत्येला सांगितलं पाहिजे, आपली तयारी करून मागितली पाहिजे. आणि म्हणून प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा, पत्नीला आवाज दिला पाहिजे. कारभारने ग करुणा, अगं हे करुणा, कारभारने ग कारभारने आणि माझे लालाचे नारी करुणा, करुणा 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 ग कारभारी ग काय म्हणत नाही ग. तुला सांगू करुणा, मी सकाळी पाठेल्यावरती बसलो, दररोजच्या प्रमाणे फिरायला गेलो आणि तिकडून पाठेल्यावरती बसलो. मी माझ्या मित्रांसोबत चर्चा करतच नाही, ते पोस्टमन माझ्या जवळ आला आणि तुला सांगण्याचं कारण खूप मोठी खुशीची गोष्ट झाली. अशी कोणती? अशी कोणती म्हणजे त्या पोस्टमॅननं माझ्या हातामध्ये पत्र दिलं आणि ते पत्र मी वाचून बघितलं तर करुणा, माझी बदली ना वडोद्यावरून सावनेर जवळ एक जलालखेडा म्हणून गाव आहे आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझी बदली झाली आहे. आणि म्हणून म्हणतो की लवकरात लवकर माझी तयारी करून दे. ते गाव माझ्यासाठी अनोळखी आहे. समजलं, इथून 12 वाजताची बस आहे. आज मला तिथे जावं लागेल, तिथे रूम करावे लागेल. समजलं, त्याचं वातावरण मला पाहावं लागेल, तपासणी करावं लागेल. समजलं की नाही? आणि म्हणून म्हणतो लवकरात लवकर माझी तयारी करून दे आणि मला जाऊ दे. तुम्हाला नोकरीसाठी लेटर आला, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. पण मला सांगा, तुम्ही आतापर्यंत बाहेरच ड्युटीवर होते वा, आता काही दिवसाची सुट्टी काढून तुम्ही घराकडे आले तरी आज 10 दिवस होत नाही, तर आज म्हणता की मला बाहेर जायचंय म्हणून, ड्युटीवर जायचंय म्हणून. तुम्हाला जराशी माझ्या जीवाची, माझ्या परिवाराची, आपल्या मुलाबाळाची काही पर्वा नाही. बिचारी काय बोलतो तू? तुला असं वाटते? मला सांग, तुझ्याबद्दल, माझ्या लेकराबद्दल जर मला किंमत नसती, मी लग्नच कशाला केलं असतं ग? कशाला लग्न केलं असतं? काय मी तुझ्या भावना समजतो ग. तुझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की माझ्याजवळ अजून काही दिवस थांबा. एक काम करतो ना, राजीनामा देऊन देतो. तुझ्या देऊ का राजीनामा? तसं नाही म्हणत वा. तुम्ही कमावणार नाही तर आपलं घर प्रपंच कसे चालणार? मग ह्या गोष्टी तुला करतात ना करुणा? अहो, मला असं वाटत नाही की तुम्ही माझ्या डोळ्याच्या दूर राहिले पाहिजे म्हणून. बरं, तुम्ही जर माझ्या डोळ्याच्या दूर राहिले तर माझा जीव असं खालवर होतो. तुमची काळजी मला खूप सतावते. मी धन्य समजतो ग करुणा, मला तुझ्यासारखी अर्धांगिनी लाभली. समजलं, मला माहित आहे तू किती माझ्यावर जीवापाड प्रेम करत. समजलं, पण करुणा मलाही समज, प्रेम करण्याच्या 2 पद्धती असतात तुला सांगतो.
एक दाखवून प्रेम करते, एक अंतकरणातून प्रेम करते. समजलं? या पुतळ्याची कितीतरी लोकांची पुतळ्याची विटंबना झाली, पण या अंतकरणाची विटंबना करणारा भाई दलाल पैदा नाही जगाच्या पाठीवर. भूतकाळात नाही, भविष्य काळात नाही, वर्तमान काळात होणार नाही. समजलं? मी सुद्धा तुला अंतकरणातून प्रेम करतो, पण काय करू? मेरे तकदीर का आईना तुझे से है मेरे हम सफर, तब से है ये गुजारिश मेरी, तुमको लग जाए मेरी उम्र. क्या बात है मेरी किरण पाठककर. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगी यार. तो मेरा भी कहना है. क्या? अरे जब तक सांसें चलेगी तुझको ही चाहूंगा यार. मर भी गई तो भी तुझे करूंगी मैं प्यार. मर भी गई तो भी तुझे करूंगी मैं प्यार. जब तक सांसें चलेगी तुझको ही चाहूंगी यार. मर भी गई तो भी तुझे करूंगी मैं प्यार. मर भी गई तो भी तुझे करूंगी मैं प्यार. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगी यार. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगी यार. मर भी गई मैं तुझे करूंगी मैं प्यार. मर भी गई तो भी तुझे करूंगी मैं प्यार. हे बघ करुणा, काय? हे पागल बनवण्याचे लक्षण आहे. हा, इतकं तू माझ्यावर प्रेम करशील मला नाही वाटत का की मला माझे 2-2 लेकरं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. हो. एवढी सुंदर माझी पत्नी आणि मी माझ्या परिवाराला सोडून बाहेर गावला राहायला गेलो पाहिजे, मला खुशी आहे काय? काही दिवस तरी राहून जावं. ए बिचारे, काय? तुला सांगितलं मी जर काही दिवस राहिलो हा. आणि गव्हर्नमेंटनं तिकडे त्यांना जर सरकारला माहित झालं हा नोकरीवर जाईन नाही झाला आणि त्यांनी जर मला त्या नोकरीवर काढून जर टाकलं तर मग काय मातीचे ढेकलं खाऊ. ए साथी मेरे तेरे बिना, अरे तेरे बिना मेरे बिना जीना ना जीना है यार. साथी मेरे तेरे बिना, तेरे बिना मेरे बिना जीना ना जीना है यार. लावू ग. आणि मी तिकडे गेल्याच्या नंतर एवढी जर माया लावशील तू माझ्यावरती, हा तुला सांगतो मला रात्रीला झोप येणार नाही.
मुलांना शिकवण्यामध्ये माझं मन लागणार नाही. समजलं का नाही? नको लावणारी एवढी माया आणि मी पडतो तुला, मी पडतो तुझ्या पाया. कशाला? आणि उशीर होतो नारी मला जाया. माझे नारी ग नारी, माझे नारी सांगतो मला. माझे नारी ग नारी, माझे नारी सांगतो. हे माझे नारी ग नारी, माझे नारी सांगतो तुला. 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 हे माझे नारी ग नारी, माझे नारी सांगतो तुला. माझे नारी ग नारी, माझे नारी सांगतो तुला. हे तुम्हा वाचून आहे माझं कोणा, अगदी बरोबर. घ्या तुम्ही जाणू ना, न मागू पुन्हा मी साथ हो. न मागू पुन्हा मी साथ हो. होऊन जाईल जीवनाचा घात हो. या धीर धीर हो धीर. होऊन जाईल जीवनाचा घात हो. या धीर धीर हो धीर. करुणा असं नको म्हणू ग. माझं अंतकरण भरून येते. समजलं? मी जेव्हापर्यंत आहो ना, माझ्या परिवाराच्या केसाला काय मासाला धक्का पोहोचू देणार नाही. समजलं? हे एवढं सगळं मला तुमच्यासाठी करणार. करुणा, काय माझी एक गोष्ट आहे, माझे लेकरं मोठे आहेत. घरात आहेत का? त्यांना बोलव, मला पाहू दे का. मला सकाळपासून माझे लेकरं दिसले नाही. सन्माननीय राम माजी मंत्री श्री सुनील बाबू केदार यांचे समर्थक श्री योगीराज डोंगरे साहेब, सदस्य ग्रामपंचायत रामपुर, इनकी ओर से 50 रुपये आया है पार्टी. आभारी आहे. अरे बापरे, माझी सोना कुठं गेलती रे बाबा? कुठं गेलती मा माझी माय? बाबा कोहिनूर कुठे गेलता मा? कुठं गेलता रे? सकाळपासून मी पाहून राहिलो तुम्हाला. कुठे जाता? कुठे नाही? खेळायला गेलते तुम्ही? खेळायला गेलते ना? खेळायला गेलते? बोला, बोल ना बाई. जाऊ द्या, नका लागू त्यांच्या माग. ए बाबा, स्वीटी, खेळायला जायचं मा. माझी काही म्हणाय नाही, पण काही टाइम टेबल असते. समजलं? कॉम्पिटिशनचा काळ आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत ग. मला या देशाचं तुला पायलट मॅन बनवायचं आहे. पायलट मॅन, मुख्यमंत्री बनवायची आहे तुला. खासदार बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं आहे. माझे स्वप्न आहेत. ए कोहिनूर, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं मा. अभ्यास करायचं, नुसतं खेळण्यामध्ये लक्ष द्यायचं नाही. समजलं? हा, बाप मास्तर ना बाप. आणि पोरं जर अशी का निघले तर हे लोक मग काय म्हणतील? मला टीका टिप्पणी करतील. समजलं का नाही? हे कोहिनूर, तुझी एक आदत मोठी गंदी आहे. समजलं? कोणती? नुसतं मोबाईल पाहत राहत. जाऊ द्या, मग पासून पांगायला तुमच्या पोरांनी गाठून राहिल्या. मोबाईल नाही पाहायचं बेटा. हा, मम्मीला हे काय नाही सांगायचा. व्यवस्थित सकाळी उठायचं, आंघोळ करायची, टायमावर जेवण करायचं. नाही सांगत. आणि रोजच्या प्रमाणे आपल्या टायमावर शाळेत जायचं मा. जा मा, बसा. बसा बसा मा तिकडे. हवं, हा. तुमच्या विनंतीला मान देऊन तुमची तयारी करून ठेवली. हा. जा भाऊ. जातो जातो. आज लवकर आ. काय करावं परमेश्वरा? आणि म्हणून संतांनी म्हटलं आहे, हो माया हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. हो, संसार ही पायातली बेडी आहे. हे करुणा, हा. अखियों को रहने दो, अखियों के आस-पास, अखियों को रहने दो. अरे अखियों के आस-पास दूर से दिल की पूछती रहे प्यार. अखियों को रहने दो, अखियों के आस-पास दूर से दिल की पूछती रहे प्यार. अखियों को रहने, अखियों के आस-पास दूर से दिल की पूछती रहे प्यार. अखियों को रहने दो,
लेकरांना माझ्याकडे बोलव ग. माझं सुद्धा मन होत नाही जाण्यास. समजलं? एवढे सोन्यासारखे पोरं. हे बघ, हे तू आपल्या जवळ पैसे ठेव. हा, माझ्या लेकरांना काय झालं तुला मालूम आहे? हा थंडीचा मोसम असून थंडी पडत नाही ग. हा, प्रकृत्या 4 दिवस गेले की बिघडत असतात आणि म्हणून पोराकडे नीट लक्ष द्यायचं. आणि बाबा रे, हे बघ, तुला खाऊसाठी पैसे हा स्वीटी. आणि तुला कोयनूर तुला देऊ का नको देऊ? ए कोयनूर, तू यार बोलत काऊन नाही? तुला पैसे देऊ का नको देऊ? हा, चिक्कम खायचे ना, तुला सांगून राहिलं. चिक्कम खाल्ले ना पोटातल्या आतड्या तुला गळून जाते. तू जास्त चिक्कम खाते. हे घे बा. हा, जा बेटा जा. ठीक आहे बाबा, काळजीपूर्वक जा. बिलकुल. चिंता असते तुमची. अरे बापरे. ठीक आहे, जाता. ठीक आहे बाय. बघ, लक्ष द्यायचं. मला फोन करायचं. मी सुद्धा तुला फोन करीन. ठीक आहे? आणि हप्त्यातून 2 दिवस येतात ना ग, शनिवार आणि रविवार. हे बघा, तुम्ही तिथे ड्युटीला जाता. रूम पाहायची. रूम बघितल्यानंतर मला फोन करायचा. आणि हो, जशी रूम बघान तसं बिलकुल. आम्ही मी मुलाबाळांना घेऊन तिथे येईल. अगं, काही येण्याची गरज नाही. का? मीच येतो ना आता. जाने वाले, ओ जाने वाले, 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 जाने वाले, ओ जाने वाले. जाने वाले, जाने वाले. ओ किया मैंने दिल ये, किया मैंने दिल ये, खुदा के हवाले. जाने वाले, ओ जाने वाले, जाने वाले, ओ जाने एक एक पत्र घे, मी राजीनामा देऊन देतो. जाऊ द्या, जास्त गरम नका हो. परवानगी दिली जा म्हणून. जा आता, चला. बाय 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 बाय. बाय. आय लव्ह यू. बाय. चला, काय हरकत नाही. बघा, त्याला म्हणतात प्रेम. चला, आपल्या 12 वाजताची बस आहे. काय बोलत चालत गेलं पाहिजे. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिना तो धनी. दीक्षा दिली भीमाने मंगल दिना तो धनी. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली
च्या मायाबाई मा 15 दिवस झाले मला दारू प्यायला नाही भेटली भाऊ. गु खाल्ले असं कटवून लागते. अरे का घ्यावा म्हणताना द्या नाही. त्या बाईमा 15 दिवस झाले मला दारू प्यायला भेटली नाही. आणि आजच्या गावची मंडी आहे. अरे बापरे, च्या बाईमाई कोण भेटेन आपल्याला गिराईक. कोणतरी पाहायला पाहिजे आपला गिराईक. नाही तर तिकडे बस स्टॉपकडे जातो. त्या बाई बस स्टॉपकडे कोण ना कोणी भेटेनच आपल्याला. काऊन की गावची मंडी आहे ना, कोण ना कोणी रिश्तेदार येईन. नाही रिश्तेदार येईन तर सोबती कोणता 2 भाई येईन. ठीक आहे, तिकडेच पकडतो. त्या बाईने देतो आपली हाऊस करून जाणार. दारू पीने को पैसा दोना अभी दोना. दारू पीने को पैसा दोना. दारू पीने को पैसा दोना अभी दोना. दारू पीने को पैसा दोना. दारू पीने को पैसा दोना अभी दोना. दारू पीने को पैसा दोना. दारू पीने को पैसा दोना अभी दोना. दारू पीने को पैसा. बाबाजी नमस्कार. आमच्या केंताळ्या कुठच्या वा? भाजी म्हणजे गाव का बे. अरे यार असे काहून बोलता. भाजी म्हणतेस ना. बाबाजी म्हणतेस म्हणजे आमच्या इकडची परिभाषा आहे. अबे अजून माझं लग्न झाले. हा? अजून कुवारा खाऊ मी. का मेल्यावर लग्न करा. मेल्यावर हो 50-60 वर्षाचे झाले ना अजून लग्न व्हाले आहे म्हणता. अरे माई आता 20 वर्षाची वय आहे. 20 वर्षाची वय आहे. मग लग्नाला झालो का अरे नाही. हे मिशी काऊन पिकली तर. हे रंड मुंड ना गुंड हे गुंडा त्याला मग वाद पिकली होती. असं. हा बाबाजी एवढी मशाक नको कराजी. एवढी मजाक नको करा, समजलं की नाही. हा. हा, मी काय म्हणतो. हा. मी तुमच्या गावामध्ये आलो. इथे कायले सांगतो हा. ना, मी शिक्षक आहोत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझी तुमच्या गावामध्ये बदली झाली. हा. परंतु इथे ना माझा मित्र राहते. आणि आम्ही 7व्या वर्गापासून सावनेरच्या शाळेमध्ये ना आम्ही एकाच वर्गामध्ये शिकलो. आम्ही एकाच शाळेत शिकलो. हा. आणि तो माझा मित्र इथे राहते. पण आता भरपूर दिवस झाले, 20-25 वर्षाचा जमाना झाला, त्याची माझ्यासोबत भेट नाही. बरं त्याचं नाव काय. त्याचं नाव आहे प्रकाश पाहुणे. त्या बहिमा भेटला रे गिराईक. जमला माता तू ना मला ओळखला नाही बाबाजी. अरे मिस्टर प्रकाश पाहुणे. तुम्ही प्रकाश पाहुणे. मग बे प्रकाश तू एवढा मोठा. यार एवढा मोठा म्हणतेस ना, ओळखच नाही. अरे बघ मला सांग, तुला कोणती नोकरी कुठे लागली. काही बच्चा कंडक्टर आहेस. नाही म्हणजे शाळेमध्ये काही चपराशी वगैरे आहेस. नाही बाबा हे वर्दी दिसते त्या अंगात. हे म्हणजे कचरा पट्टी. तू मग कचरापट्टी. हो. अरे फेक का यहाँ वहाँ न फेक. देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. अरे गाड़ी वाला या घर से कचरा निकाल. गाड़ी वाला या घर से कचरा निकाल. गाड़ी वाला या घर से कचरा निकाल. गाड़ी वाला या घर से कचरा. अबे दोस्ताच्या फालतूच्या गोष्टी नको करू. हा. त्या बहीण तुले म्हणजे मग तू मास्टर साठी आला. मास्तर म्हणे ती बदली झाली. हा. आणि दोस्तात मला तुझीच आठवण येत होते रे. बस मध्ये बसलो तेव्हा. हा, हा. समजलं की नाही. हा, हा. म्हटलं माझ्या मित्राला पाहणे होते. हा. आणि पण पाय आता तुला मला एक मदत करायची आहे. नाही करतो मी. मला एक रूम पाहून दे चांगलीशी. मी काही तुले ना शरीरालाच करतो हा मदत. मदत. हो सगळ्यालाच मदत केली पाहिजे. हा. आणि हाच तर मानव धर्म आहे. हा. त्यालाच तर माणुसकी म्हणतात. बरोबर. एकामेकाच्या सुख दुःखामध्ये सामील होणे. हा. तर चाल ना, रूम कुठे भेटेल मला. रूम पाहिजे का. चल त्या बहिमा रूमला का कर. अरे मी तुला आजचं पाहून देतो. पण दोस्ता बहिमा मला थोडस मी काय लोर कापून आलो. मला थोडीशी घुंपर पाठवून की मारीन एक कणपटन. तुला काय लाज शरम वाटते का. तू मला काय असं समजतं का. नाही खेळू ना समजतं का मला. मी शिक्षक मनुष्य. हा. सुपारीचं खाण नाही खात रे. लाज वाटायला पाहिजे तुला. सुपारच्या आईने खातो पण चांगला बोल. खांड. हा तर मला सांग. हा. आणि तू मला दारूच्या गोष्टी करतो माझ्या समोर. दोस्ता आता कमीच कमा हालती कर पाहून गोष्ट कर ना बे. काऊन बे तुला मालूम हा. आहे या दारूमुळे चांगल्याचे परिवार उद्ध्वस्त झाले रे. हा फाशी लागून मेले. बर्बाद झाले. समजलं काय मिळालं. कित्येकाचे संसार उद्ध्वस्त झाले. लोक मेले असतील. मी नाही मेलो. चाल लवकर मला पाठी यार थोडीशी. आणि नाही पाहिलं तर नाही तर मग तुला रूमच नाही पाहून देत. असं म्हणलं ना. याले म्हणते रिश्वत घेणे. तू पोलीस मध्ये लागायला पाहिजे होता रे.
सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर रायटिंग करे तरी तो पोलीसवाला म्हणते देता की नाही हा देत बोलते नाही तो चालन फाडून का बोलते समजलं काही हरकत नाही तुला दारूच पाजा लागत तुला दारू जर नाही पाजलं तर मला हा रूम मिळवून नाही दे हा रूम भेटणार नाही. बरं ठीक आहे हा. किती पेशी पेनच्या बाई पावभर. पावभर ना हा पावभराच्या वरचं लागत नाही. तसे तुझे लहानपणाचे लई उपकारात मायावर हा, हा. चाल 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 कोणी भेटते चाललं दारूवाली चल चल. बे दोस्ता हेच मकान होय पाहिलं कशी गच्ची दारूवालीची. अरे बापरे दारू एवढी 5 मजली बिल्डिंग उभी मग पाहिलं काय बाई दारूवालीची. मग मी गव्हर्नमेंट सर्वंट राहून हा माझ्याच्यानं हा स्लॅबचं घर बांधण्याची अवकात नाही माहिती तनाच्या झोपडीमध्ये आजाई जीवन काढून राहिलो आणि पाय तिची गच्ची. हा, बाई धंदा करते दारूचा हो काहून माणसं नाही द्या गावात नाही नाही माणसाला जातच नाही गिराईक काऊन तो. हो, हो. बाई जेवढे जाते बाई पाशी मस्त जाते त्या बँकोनी पावर माराची अर्धी मारते तिथे झोपते साले. असं आदित्य पवार कैंटीन वाले गौरव जी सोनवाने इनकी ओर से 100 रुपये का नजराना आया है थँक्यू सर बे हा इकडे मला मळमळ लागू द्याले लवकर आपलं काम कर बाजूला होय अहो वास येते. वास येऊन द्याले तुला मालूम आहे तिच्या अंदरची नाली वे हा? तिच्या घरातून अंदरून नाली आहे. अंदरून आली आहे शाबाई, मग काहून एवढं पागल बनवतो बे मला तू लहानपणाची आदत नाही गेली काहून? अंदरून कशी नाली राहील तिने जागा नव्हती का नाही हा. आणि तिने सरकाराच्या याच्यामध्ये मकान बांधलं तर सरकारने नाली काढली. असं. मग अंदरून बरं काय मला अंदरून काढे ना त्या बाहेरून काढे मला काही देणं घेणं हा. नाही सन्माननीय आमचे मोठे भाटवे विक्कीजी बोरकर साहेब हल्ली मुक्का मोहारी यांच्याकडनं 50 रुपये आलेला धन्यवाद लवकर मार पटकन दारू पे हा, हा. पैसे मी देतो चिंता नको करू हा हा ठीक आहे बाजूला. हो चमचम भाई हिनमा कोटक मेली हे रे पाहिलीच्या बहिमा मी इकडे आहे ना तिकडे. लागे माझा गिराईक पक्कू टारले बहिमा तात्याच्या तोंडात हात तुम्हाला तोंडात बोमलते कानाच्या पडत. मी नाही तोंडात नाही हातात दिलं घेता तुझा हा चल दारू आहे का हा दारू. नुसता आला का दारू 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 अरे हा. 1 महिना झाला 1 महिन्यापासून माझ्या घराकडे नाही आला तू आणि आज कसं काय पाय वाकडे केले हा काऊ वाकडे तर मला पेवाची आहे ना म्हणून आलो मी. अरे येल पड्या जेव्हा बाई प्याचं राहते मस्त मला चिकणव चाकणव चपडव चापडव करते आणि पिऊन झालं ना पैसे द्यायची वेळ आली का तिकडं कडावर होते. चुली मध्ये अरे त्यात पाणी तपल्यावर कोण चुली मध्ये कोणत्या धकत बसल. म्हणजे शाईला का फुकटची घ्यायची का नाही मी म्हणतो का दारू पिऊन झाल्यावर मी आपल्या घराकडनं जाईन तर का त्या चुली पाशी पाय टिकून. हा तुझा आजाद येतो पैसे दारूचे फुकटचे येते का ना माझ्या घरामध्ये. किती झाले माझे पैसे. अरे पूर्ण झाले 7,000. म्हणजे पावणे 7 रुपये. देव का एक देव पैर कोणाड्या 7,000 म्हटलं. 7,000 मग नाही तर काय एवढे पैसे दारू पिलो को मी. अरे ते पण आठवणार आहे का प्याले बरं होते येल पड्या मला काने जास्त झाल्यावर लिवतची तो लिहून का फुकटची येते का रे फुकटची. आपल्या बुकात जास्तचे पैसे लिवत असती. अरे जेवढी पेली तेवढी लिहिली ह्या पूर्ण जलाल खेळत माहित आहे ही बाई मोठी इमानदार आहे ना मोठी दिलदार आहे म्हणून सगळ्याला देते. नाही ठीक आहे पहिलं दारू मग घेतो ते पैसे. हा मी का म्हणते बाय मी देते किती दारू पण आजच्या आज मला 7,000 रुपये पाहिजे बापू. ठीक आहे खरंच ना बरं काम आता आणते रे. पेवतो दे मा बाई मग पिऊन घेतो ना कोणते पैसे आहे का माझे. भेटते की बाबा बहुत दिवसानंतर 7,000. थांब थोडं पहिल्या धारूची हो नाही का देशी हो देशी इंग्लिशचा नाही का स्टॉक संपलाय देशीची राहिली आता. ब्रांडी नाही का ब्रांडी. ते बांडी सांडी कांडी ते काहीच नाही पूर्ण संपल्या. हेकळं वाकडं टोन करते. हॉटेल मध्ये सील फुटून नाही राहिली फोड बरं. म्हणूनच तुम्ही लोकांच्या हातामध्ये आपल्या शिला फोडता म्हणून लोक धावते.
अरे सारे दोन त्याला का फोडू फोडू दे म्हणू का नाही नालाय का तुले तुले मी आयडिया शिकवतो पहिला शिशीला चिकन मारणं पडते असं खालून मारायचा हातून बसला का वरच्या ढिलाच होते हो असं ओके म्हणजे पहिले असं खालून मारायचा फाटणार रे मग पुरा ढिला होते ए केव्हाचा वाट पाहून झालो मी. हा थांब 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 पितो छान आहे ना हो, दे लवकर झाला दे बरं 7,000 आजचे पकडून म्हणजे झाले पूर्ण 7,500 ते लवकर दे चमचमबाई मला तुमची परसाका लागली मी परसा तुला का सोडते का रे मी हो तुला नाही सोडत चोरल्यात होईल माझ्या घराचा सारा सत्यानाश करून ठेवशील नाही 7,500 रुपये दे पहिले तू पॅन्ट हात कपाटात हात मला काही नाही करायचा तिकडे बघ. हिचे वाले 7,500 रुपये देऊन दे ना आपला टंटा खतम करून घे मला काय एवढं लखपती समजतं का हा? ते 7,500 रुपये देऊ अबे 5-50-100 रुपये ठीक आहे 10 खाती दारू पाहिजे म्हणलास ना बाकी उदारी देईन म्हणलास सांगू का जास्त शानपण म्हणला का तू माझ्यावर तेवढे पैसे नाहीत माझा पगारच नाही झाला समजलं माझ्या लेकराच्या दोन्ही लेकराच्या तब्येत बिघडलेली आहे तरी त्या पोरायले मी दवाखान्यात नाही नेलो समजलं हा पगार झाल्यावर मी म्हणलं की येतो तेव्हापर्यंत म्हणलं त्याला जडीबुट्टीचे औषध दे म्हटलं माझ्या पत्नीला समजलं की नाही दे हे का होय दे तोंडात बोट टाकते हे कौरशी पाहिजे मी तेच तर मी म्हणून राहिलो तुला हे काऊन शिकवून झाले चाल चाल येतून चाल लवकर चाल काऊन अबे ते पागल बिगल झाली पागल असं अरे इकडे ये रे हा कोणचा पकडून आणलास रे चिकना चिकना मा का दिसते रे माया वय माया करे ओके मा मस्त आहे रे तुझा दोस्त चिकन चोपडा लंबा चक्रा आणि का त्याच्या काकडे मिशा तर मग का कसा म्हणतेस? माणूस मी पुरा जलाल खेळत नाही पाहिली मग का म्हणतेस तर 101 गिरक पाहिली पण असा नाही पाहिली नाही मी कधी बी चांगले माणसं घेऊन येतो हा मला पटवून दे पटवून देऊ का मी का म्हणते तुझे 7,500 रुपये माफ करते पण नाही का 2 घंट्यासाठी त्याला पाठव माझ्याकडं अबे तू म्हणजे 7,500 रुपये माफ करशील का मागायचे नाही तुला जमवून देतो तो अरे मी का म्हणते त्याने नाही का माझी अशी तारीफ कर ह्या गावातली म्हणा पतिव्रता मुसर देवताबाई आहे म्हणा हे म्हणा मस्त सुंदर आहे म्हणा स्वाभाविक आहे सुंदर आहे सेक्सी आहे बिलकुल खालच्या मानेने जाते ना खालच्या मानेने येते म्हणा अशी तारीफ कर दोस्ता इकडे ये. दोस्ता बहीण मग हे का नाही तुझ्याकडे पाहिजे बे तुला म्हणूनच तर म्हटलं ना चाल बाबा तिले सांग हा. म्हणा या माणसाचं लग्न झालं याला 2 पोरं आहेत म्हणा एक मुलगी आणि एक मुलगा हे का नाही चालते म्हणते हे सर्व चालते म्हणते भले काय असा ना बाबू शिकव समजतं का तू अबे तर अशी भेटणार नाही ना अशी तुला भेटणार नाही ना काय पुरी शिल्पण आहे शिलपतराव नाही तर फुटलेला मला का देणे घेणे आहे बे मला पत्नी नाही समजा असताना बाबू समजतं का म्हणे तू दोस्ता हा. लगेच तर तू काही करू नको पण माझ्या हा दोस्ताच्या खात्यात हा. मीनं तुले लहानपणापासून पहिलं तुझ्या घरी खावाले नव्हतं तर मीनं तुले दाणे पुरवले माझ्या गोष्टी तुझ्या मानण्यात माझे तुझे उपकार मी शेवटपर्यंत विसरू शकत नाही एवढे तुझे उपकार आहेत माझ्यावरती मग तुझ्या म्हणणं काय तर माझं म्हणणं एवढं आहे का दोस्तानी खात्यात थोडीशी घुटपर घे अशी मारी का नाही तर मुस्काल फिरवून टाकी काहून म्हणजे पागल बनवतं का तुम्हाला म्हणजे का मोठा झाला म्हणून का मला मारशील का तू मारायचं नाही हा. नुसतं तू बोलता तसा यार अरे दोस्ता दारू पेता धोत्रा म्हणे मुक्ता त्या त्याला गेला अरे बरोबर आहे समजलं ते वेळ चालली गेली हा. ते तरुण वय होतं तरुण वयामध्ये अनेकांच्या हाताने चुका होत असतात समजलं पण आता मी काही वेगळा प्राणी आहोत दोस्ता हा मा खाते या खातीर थोडीशी खूप मला नाही प्यायचं आहे मी का सांगेन मी मास्तर माणूस मी जर दारू पिलो तर लोक काय म्हणतील लोकांचा दृष्टिकोन काय राहील माझ्याकडे बघण्याचा याचा कधी विचार केला का तू अरे पगल्या मी म्हणून आलो तुला सिर्फ दारू प्याले अगर कोणी राहता का जैन खाऊन घेता माझ्या मतावर दोस्तासाठी आणि तुला घुब्बर दारू पिया म्हणलं तर नाही म्हणतेस अच्छा का नाही पेलो तर दारू नाही दोस्ता तुला पियावं लागलं असं मा खाते बरं हा अरे नाही जर पेलो तर एक
हा नाही जर पेलो तर मग का करशील? नाही 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 नाही, नाही जर पेली तिथे गोष्ट वेगळी होईल. हा हो पण बाकी तुला प्यावं लागते. असं हा. म्हणजे तू जिद्दच आहे, थोडीशी प्या लागत. हा, थोडीशी. बघ बघ. ठीक आहे, तू आता एवढा महागच लागला हो. मग थोडीशीच पेतो. हा सन्माननीय यादवराजे कुंभरे साहेब यांच्याकडून आमच्या पार्टीला 51 रुपयाचं मुले मुलीचे लग्न जुळत नाही याच्यावर गीत हो. ठीक आहे, 51 रुपयाचा भेट मिळालेला पार्टी आभारी आहे. अरे पक्या पक्या ओ पक्या हा म्हणजे मला त्याला एक नाही फूट का? मार दे, एक फूट मार दे, हा? नाही ते बिलकुल पॅक आहे, त्याच्यासाठी स्पेशल आणले मी. असा त्यांना पेलं कसा त्याला तोरवरा सुटन ना, मला सोडायचं नाही. मग राधे राधे मा दोस्तांची जयंती पाठवून कशी नाही किती पेटे घ्या पितळ्या तिकडे हात त्याला लावा, किडे माकोडे राहते चावतात. अरे बापरे, एवढी खराब वास. नाही नाही पेटवरी लागते ना, एक वेळा अंदर गेली म्हणजे मग चांगली लागते. काय दोस्ता, हा, हा. अजूनपर्यंत समजलं की नाही असे काही लोक मिळालेले. नाही, नाही. 1000-2000 खर्च केले मी हा, हा. माझ्या मित्रासाठी, पण आता तू तुझे उपकार माझ्यावर लई आहे. उपकार आहे मायवाले दोस्ता. ठीक आहे. घे, घे, मार, मार. अरे यार की है यारी निभानी, अरे यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. हे यार के यार निभाने, यार के यार निभाने, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. हो यार की यारी निभानी, अरे यार की यारी निभानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. हे यार की यारी निभानी, यार की यारी निभानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे पटलं. कसं वाटत आहे जानू? जानू माल बहुत हाट है. अच्छा है ना, एक नंबर. और ये माल कैसा है? लगे मध्ये टाळपोच क्या जाने में अपने घर को जाने में. चांगला माझा साधला वडा बिघडवते. मी जाऊ घरात. अरे दिमाग खराब मत कर, अभी तू मेरा वाला नहीं क्या? मैं जाऊ घरात में. हाँ तुझा, तेरे को मैं 10 रुपए देती, वटाने फुटाने लेना और खाते रहना घर में. जा. देखो इसको पटाके मैंने दिया, हाँ. इसके पहले मेरा नंबर लगाना. अरे तू रोजचा गिऱ्हाईक आहेस. होय तिकडे, होय. आना नाही. हा, राहू दे ना, गरम नको का, टाइम आहे गरम व्हायला. मॅडम, खरंच हा. लई लोक पाहिले, लई बाया भेटल्या माझ्या जीवनात. ए, बाबा, अजून घर में जाऊ. झालं नाही, होऊ दे माझं काम. अबे जाने में साला झालं रे भाड्या, समजते का नाही समज रे, थोडसा समजूत जा ना. साला घुसळून दे ना, तर तुला सांगून देईल ना. अच्छा घर में जाऊ क्या. मग मी का म्हणते, लवकर जा जा जा, मग उद्या 2-3 पोप्या देते तुला. इकडे या. मी एक गोष्ट विचारू. हा विचारा. मला सांगा, तुम्ही मगांपासून मला माझ्याकडे एक सार बघता. हा मगाशी मला तुम्ही पॅकही पाजले. तुमचं म्हणणं काय मला हे सांगा. अबे नाथ हो गे आता माझ नातरू. घर में जाऊ. जाऊ जाऊ करते पण झालंय. जाऊ क्या. अरे मी का म्हणतो, उद्या ये माझ्याकडं 2-3 पप्प्या जास्त देईन. जा आता. हट, हट इकडे या तुम्ही. आता छान प्रेमाच्या गोष्टी सांगा म्हणजे. नाही, मी हे म्हणत होतो, तुम्ही माझ्याकडे सारखे प्रेमानं बघत, मगाशी एकटार बघत होते. तुमचा इरादा काय, विचार काय, मला काही समजत नाही. लई स्त्रिया बघितल्या मी, पण तुमच्यासारखी स्मार्ट,
हा कॅटरीना क्या फेर आहे तुमच्या समोर आहे ना मी सेक्सी. अरे बापरे मला ना पहिल्या नजरेचं पहिलं प्रेम झालं. पण एक गोष्ट बोलू काय माझं लग्न झालं आहे मला 2 मुलं आहेत चालते मला. त्याच्याशी काय करायचं आहे? मुझे तो सिर्फ आपका प्यार चाहिए. खरंच धोका देणार नाही ना नाही इमानदारीनं ईमानदारीनं. प्रॉमिस प्रॉमिस. बघा बरं तुमच्यासाठी संपूर्ण पगार निशावर करून टाकी अरे देवा तेवढा नाही पाहिजे. तुमच्यासाठी जीव मागाल तरी जीव द्यायला तयार आहे मी सॉरी बापा. पण मला धोका नाही झाली मरते मी आता. अरे ये रेशमी जुल्फे और ये शरबती आंखें झाला सत्यानाश. ये रेशमी जुल्फे और ये शरबती आंखें हाँ इन्हें देख कर जी रहे हैं सभी इन्हें देख कर जी रहे हैं सभी ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें तुम्हें देख कर जी रहे हैं सभी ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें मी काय म्हणते तुम्हाला जास्त झाली वाटते. आता माझं काम होते. चला ना घोरं. चल ना किती वेळची वाट पाहत आहे. घोरात येते अरे मी पण आता पूर्ण असं भा झालो चाल ना लवकर चाल ना हो का. मी तच वाट पाहत होती. चला घरात चला प्रेमाच्या गोष्टी करू. काय सांगू बाई. म्हणाले होते की मी नोकरीवर चाललो म्हणून. पण आज 2 महिन्याचा कालावधी झाला तरी याचा अत्ता नाही पत्ता नाही. कुठे गेले असतील. यांच्या काळजामध्ये यांच्या काळजीने माझ्या मनाची व्यथा कुणाला सांगू अशी करते. कुठे हे जिथे कार्यरत आहे तिथे जाऊन बघते नेमके हे कसे बरे आहेत की नाही. जाऊन पाहते. काय करू. अनोळख्या गावामध्ये मला भीती पण वाटत आहे. बना के क्यों बिगाड़ा रे
काय योगी साधला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लागला रे बिचारा भजनाची लागला रे काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लागला रे बिचारा भजनाची लागला रे काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लाभला रे बिचारा भजनाची लाभला रे योग साधला जन्म तुला लाभला योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लागला रे बिचारा भजनाची लागला रे नाही इथे बसून वाट पाहते कुणाची तरी वाट पाहते गावातला एखादे लोक इतर त्याला विचारते की हे कुठे गेले माणूस नाही शाळेतले शिक्षक म्हणून कुणीतरी ओळखत असेल वाट पाहतो चला काय करावं आता कोण्या कोण्या बेवड्यापासून आणि कोणी फसतेतून उद्ध्वस्त होते त्या दारूवालीच्या घरी नेला आणि दारू पेलांच्या बहिणीच्या संगत जमवला ताल येणार ते मास्तरी तिकडे ना मास्तरी इकडे पण बाकी काय करू मी त्याच्या घरी जाऊ शकत नाही ना त्याच्या मी ना गाव पाहिलं नाही पण आज बाकी आता कोणाला तरी त्याचं सोनाळून सांगावं इथे एक बाई दिसते बस स्टॉपवर पाहतो हिला विचारून बाई हो बाई दादा काय झालं तुम्ही कुठं राहता मी हं? मी नागपूरला राहते नागपूरला इथं इथं खेड्यावर कसे का आले नागपूर पाशी बडोदा आहे ना हा, तिथे हा. राहते मी तर मग इथं आमच्या गावामध्ये कसे का आले बा म्हणलं अहो हा. माझा नवरा या गावामध्ये शिक्षक म्हणून त्यांची ड्युटी इथे लागली मला म्हणाले होते की मी आज जातो तिथे रूम वगैरे पाहतो आणि तुला फोन करून बोलावतो पण आज 2 महिने झाले दादा पण त्यांचा आता नाही पत्ता नाही म्हणून त्याच्या शोधामध्ये मी इथे आले इथे येऊन चौकशी केली तर माहिती पडते की ती इथे जॉईन झाली नाही म्हणून बाई तुझ्या नवऱ्याचं नाव काय निशांजी सुखदेवे बराबर जमला सगळं बाई त्या नवऱ्यानं मार्ग घेतला हो. मार्गात गेला मार्गात म्हणजे मार्गात गेला तो मार्गात अहो नेमकं बोलत तरी काय आहात हे तर सांगा अहो तो फैसला तो दारूवाली जवान चांगल्याने विचारून राहिली माझा नवरा कुठे आहे म्हणून दारूवालीचं नाव सांगतो तुम्हाला नाही सांगायचं तर नका सांगू म्हणजे हिने माझी गोष्ट तुला यकीन नाही लागत म्हणजे काय झालं अच्छा तुला त्याला धावला म्हणजे दारूवालीच्या घरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुरा दादा लय उपकार होतील तुमचे तुम्ही त्यांच्यापर्यंत मला घेऊन चला हो का हो मग चाल लवकर चला बाई मी धावतो जरूर पण बाकी माझं नाव त्याला सांगायचं नाही दादा हा कुठल्या ठिकाणी आणले हो किती गंदी वास येऊन राहिले छी याच्या वकन करे अंगावर दादा हा कुठे आणला हो किती खराब वास येत आहे ते बाई मावाला नाव ना सांगशील ना त्याला म्हणजे
म्हणजे माय नाव नको सांगतो काऊन की मी आणला होता त्याला इथं तुम्ही हो चौथा म्हणे रूम पाहून दे म्हणे हा त्या बहिमा त्याला रूम डावलो बहिमा दारू पेली ना बस बस त्या सगळं जमवला चाल त्यानं म्हणजे या घरात आहेत ह्या वाल्या घरामध्ये आहे बा. बरं हा. माझ्या मुलांना घेऊन जा. हा बाजूला उभी राहा मी पाहते हा तुमच्याने पोरायले मी पोचतो आपल्या जवळ सालबाई मला विश्वास तर वाटत नाही ते येते असतील म्हणून पण यांच्या म्हणण्यानुसार सांगितल्यानुसार तरी जाऊन बघते हो. काय हो काय अवस्था करून बसली स्वतःची मला म्हणाले होते की मला नोकरी लागली मी जलाल खेळायला जातो आणि हे काय कृत्य करून बसले इथे तू कोण है का रे ती काय का रे ती तू मला माहित नाही है? मैंने पैसा किसको अहो, मी तुमची पत्नी आहे हाँ? ए मेरी शादी नहीं हुई अभी तक मला नाही ओळखत. मैंने अभी माल पटाया अभी भर जवानी में हो और मेरे गांधी कोणाची आहे कोण आहे असं नका म्हणू मला नाही ओळखत ना ओके मा का आता पेंडार आणलं की ना काय भारी अहो यांना तर ओळखात हे आपली मुलं आहे ए हे हे डुकराची लेणार कुठून आणली हे कोण आहे हे काय ले असं म्हणता का वा एवढी दारू डोक्यावर चढली तुमच्या तू जाना मेरा डॉक्टर मत आउट कर समझना तेरे को बता मैं अरे मेरी अभी तक शादी नहीं हुई मैंने अभी माल पटा है अभी मेरा पिक्चर चालू है तो मैं बोलते तेरा भेजा खराब मिल गया है कर लो कदरी हमारी अहो, मला ओळखत नाही कर लो कदरी हमारी करते हैं हम प्यार तुमसे प्यार तुमसे प्यार तुमसे प्यार तुमसे कर लो कदर हमारे कर लो कदर हमारे करते हम प्यार तुमसे प्यार तुमसे प्यार तुमसे हो प्यार तुमसे कतरा मेरे इस दिल का कतरा मेरे इस दिल का करता है अब इनकार तुमसे हाँ प्यार तुमसे प्यार तुमसे हाँ प्यार तुमसे कदर हमारे कर लो कदर हमारे करते या दारूवालीसाठी माझ्या हात उचलले तुम्ही तुला सांगत आहो ना यासे चलती बंद मेरा आता मारू मला पतिराया पटे पायवा काय बिना गुना तुमचा केला राया बरं दिवस हो आता मारू मला
बची थी वो आधा पौवा कहाँ पे रखा था? है ना, है अंदर है कमरे में। अंदर रुक जा, मेरे को मार के आने दे। हाँ। इसका पूरा चमड़ा निकाल के मैं वारू। मैं क्या बोल रही हूँ? इसका पूरा चमड़ा निकाल के मैं वारू रखता यहाँ पे। काय पे? मेरे को आधा पौवा मार के आने दे। हाँ, जाओ जल्दी जाओ, लातों में भूत बातों से नहीं मानते। हाँ वा, कोणाची कोणावा तू येते जेल पडून राहिले? ए बाई हाँ। मग आजपासून पाहून राहिली तुझं बडबड बडबड. हे बघ, आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात न उचलला, पण आज तुझ्यामुळे ते माझ्याशी असे अभद्रपणाने वागलेत. ही चुकी तुझी आहे. मी तुझे हात जोडते, पाया पडते ग. तू पण एक बाईची जात आहे. मोकटाने माझा नवरा माझ्या स्वाधीन कर. असा कसा करू असा माणूस पण कधी भेटला नाही. पण याले मोरीन तरी सोडत नाही मी. हो हे बघ, जर आज तू त्यांना सोडणार नाही तर माझ्यासारखी तुला बाई कधी भेटणार नाही. हे बघ, चांगल्याने मी जाऊन सांगते. सोडते का नाही? ओके माय हा तुमचं पहिले चांगली धमकी धरून का करते का तू? कुत्रे, मेंढरे, ओके बेंडोरे, असा जास्त काटा येऊन राहिला. तुझ्यासारख्या बायांना रस्त्यावर कसं आणणं हे मला. मा, आता फाटली का घेतली फाट. पेपर आली. हे लाल गाय अगे तुझी या जलाल खेळामध्ये नाही नाही तुझा खेळा काढला नावाची. सांगितलं होतं माझ्या हॉटेलला जाऊ नको म्हणून. ऐकून राहिले कुठे गेले? हा पडलाय टोपेनाथ. बापरे, एवढी दात झाली. उतरली का दारू? उतरली का? कोण हात पकडा मला. कोण? करुणा. ए करुणा, करुणा माझ्यासाठी घरून येताना काय पायजन वगैरे आणली का? काही जहराची पुडी वगैरे आणली का? कशाला? मला दे, मला दे, मला पिऊ दे. मला वाचून काही फायदा नाही कर. अबा, अरे अरे, जर तुम्ही मला इथे आल्यानंतर जरी फोन नसाल केले तरी माझ्या मनाला काही वाटलं नाही हो. पण तुम्ही एका शिक्षकाच्या पदवीवर राहून या अशा पेशेच्या दारूवालीच्या फंदात राहून तुम्ही हे वाईट पेशंट लावले. तुमचं अनुकरण करून या गावातले लोक काय म्हणतील याची जाण भान पाहिजे तुम्हाला. नको बोलू का? तुला असं वाटत आहे ना मला स्वतःला म्हणतो माझं वाचण्यात काही उपयोग राहिला नाही. इतका हा माझ्या हाताने घोर अन्याय झाला, पाप झाला, समजलं ना. माझे लेकरं कुठं आहे? माझ्या लेकराला एक कशाला? पाहू दे. त्यांना तर माहिती झालं की त्याचा बाप दारू पिऊन पडला हे का बायच्या नादामध्ये त्यांच्यावर काही वाईट परिणाम झालो. करुणा, मी माफी
मागतो माझ्या लेकराला मला एक नजर पाहू दे ग. त्यानंतर माझ्या कापून हिशेटात तुकडे करून टाक. या दारूबाई चांगल्या चांगल्यांचे घर उद्ध्वस्त झाले माहिती आहे. हो ग करुणा, धन्य समजतो तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. या ठिकाणी दुसरी महिला जर असती, अरे फेक म्हणती. कोणता मास्तर ना फास्तर किती याचा पगार आहे, क्षणात त्याला सोड चिठ्ठी देती. समजलं? कारभारी तुम्हा सांगते आणि 16 छंद वाईट वेशनाचा. एका कारभारी तुम्हा सांगते आणि 16 छंद वाईट वेशनाचा. दारू गांजा सोडा तुम्ही छंद नाही हा बळाचा. माझे राया वेष्णापासून विभूत झाले नाश झाला या देहाचा. आणि कोण्या दिवशी येईल वेळ बंद घाटावर जायचा. माझे राया माझे राया. अरे अरे देवा, काय माणूस आहे रे मी. 3 महिने 3 महिन्याचा जमाना झाला, मी माझ्या लेकराला पाहिलो नाही. माझ्या लेकराने काय खाल्लं असेल, कुठले पैसे आणले असतील माझ्या लेकरांनी. अरे 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 बाबा, कोयनू कोयनू, पप्पाजी गंदे आहे ना. मारून नका पप्पाजीला, मारून नका. तुम्ही क्षमा मागितले हाच तुमचा खूप मोठा पश्चाताप झाला. चला घराकडे जाऊया. आणि म्हणून बंधूनो सांगू इच्छितो विशेष, प्रत्येक माणसाच्या हाताने चुका होत असतात हो, पण मनुष्याने परिवर्तनशील जीवन जगायला पाहिजे. हे कुठे गेली, हे दारवाली कुठे गेली. ए बरं आली का. अरे जीवनाच्या वाटेवर, परंतु प्रत्येक मनुष्याच्या हाताने चूक होत असते. आमचे मोठे बंधू तुरण शके शाहीर सूर्यबाजी तागडे साहेब हल्ली मुक्काम जलालकर यांच्याकडून 50 रुपये आलेले. परंतु झालेली चूक पुन्हा व्हायला नको पाहिजे, अशा प्रकारचं त्यानं वाटचाल केली पाहिजे, तर त्याला मानतात माणूस, नाही तर मग आमच्यापेक्षा जनावरे बरे. ए बाई बाई, मी का म्हणते, माझ्या मोठ्या घोमेल्याचं बुड बसवलीस. आता तुझ्या नाही का नवऱ्याला भाव मानते, मी राखी बांधते. आता कोणते तुझ्या नवऱ्याच्या वाटण्याचं. अगे नको पाडू. अगं तू पण एक स्त्री आहे. तू माझ्या मनातल्या भावना जाणणार नाही तर कोण जाणणार. गलती झाली बाई, माझी गलती झाली. हे बघ, या गावामध्ये काही दुसरी बाई नाही आहे. त्या हेच काम करतात का. अगं दिवसभर राबतात, तेव्हा कुठे जाऊन त्यांना 100-200 रुपये रोजी पडते. आणि तू हे अशी वाईट कामं करून गमावते काय का. बाई, माझी अक्कल आली आता बरोबर जाग्यावर. आता आजपासून दारूचा धंदा बंद, कोणते माणसाला फसवणी बंद, सगळे काम बंद करते ना. मस्त कापसही चालू जाते आता. बरं जा चला वा. अरे जीवनाच्या वाटेवर आणि चालू नको रे काठावर, सहावर तोला आपला रे, सहावर तोला आपला, सहावर तोला आपला रे, सहावर तोला आपला. जीवनाच्या वाटेवर चाललो तो काठावर, जीवनाच्या वाटेवर चाललो तो काठावर, सावर तोला आपला रे, सावर तोला जीवनाची माझे